शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो. मी मिसेस सिमरन शेख, आपली मराठी विषयाची टीचर केटॅक शाळेमधून आपले स्वागत करत आहे. मुलांनो, काही दिवसापूर्वीच आपली दिवाळीची सुट्टी संपली. दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही खूप मजा केली असेल, बरोबर आहे की नाही? अभ्यासाला सुट्टी, शाळेला सुट्टी, फक्त काय करायचा? खेळ खेळायचा आणि मजा करायची. तर आता सुट्टी संपली आणि आपली ऑनलाईन शाळा पुन्हा सुरू झाली. तर आशा आहे की तुम्ही व्यवस्थित आणि छान अभ्यास करणार. मुलांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 28 या पानावरती शब्दांचे घर ही कविता आहे. तर आज आपण ही कविता पाहणार आहोत. शब्दांचे घर म्हणजे काय? सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया. तर शब्दांचे घर असे असते का? नाही. घर कशाचे असते? मातींचे, विटांचे, बरोबर आहे की नाही? शब्दांचे असे घर आपण कुठेही पाहिलेले नाही. परंतु या कवितेचे जे कवयित्री आहे कल्याण इनामदार यांनी एक मार्मिक वर्णन करताना जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्यासमोर जी अक्षरे येतात त्या अक्षरापासून एक सुंदर असे घर तयार केलेले आहे आणि त्यांची ती मार्मिक कल्पना त्यांनी आपल्या कवितेमध्ये मांडलेली आहे. तर सर्वप्रथम आपण या कवितेचा ज्या कवी आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. या कवितेचे जे कवी आहेत कोण? कल्याण इनामदार. ही मराठीतील प्रसिद्ध कवी आहेत. त्यांचा जन्म 1939 रोजी साली झाला आणि त्यांचा मृत्यू 2008 मध्ये पुणे येथे झाला. त्यांनी शब्दांचे घर या कवितेत सुंदर शब्दात शब्दांचे महत्त्व वर्णन केलेले आहे. त्यांनी लिहिलेले साहित्य जे आहेत ते आभाळांचे पंख, अजब गाणी, अक्षर गाणी, धमाल गाणी हे बालसाहित्य प्रसिद्ध केलेले आहेत. म्हणजेच हे जे कवी आहेत कल्याण इनामदार यांनी आपल्या कवितेमधून शब्दांचे जे महत्त्व आहे, शब्दांबद्दलचे त्यांचे जे मन आहे याचं थोडक्यात वर्णन केलेले आहे. आपण या कवितेचा भावार्थ म्हणजेच कवितेचा थोडक्यात परिचय करून घेऊया. कविता 8वी शब्दांचे घर आणि कवीचं नाव काय आहे तर कल्याण इनामदार. याची मध्यवर्ती कल्पना काय आहे या कवितेची तर शब्द ही माणसाला मिळालेली अनमोल देणगी आहे. शब्द ही माणसाला मिळालेली काय आहे? एक अनमोल देणगी आहे. सुंदर सुंदर शब्दांनी आपले जे जगणे सुंदर आणि समृद्ध होते. या शब्दांचा वावर कुठे व कसा असतो याचे उद्बोधक चित्रण या कवितेत केलेले आहे. मूल संदेश शब्द काय आहे तर शब्दांचा गौरव करण्याची शिकवण दिली गेलेली आहे. शब्दांचे महत्त्व कळावे, शब्दांचा अलौकिक सृष्टीचे भान यावे यासाठी ही कविता लिहिली गेली आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये शब्दाला किती महत्त्व आहे. जर शब्द नसतील तर आपण जे हे उच्चार करतो, जे बोलतो
हे आपल्याला जमणार आहे का? नाही. म्हणजे शब्दाचे जे मोल आहे याचं थोडक्यात वर्णन या कवितेमध्ये कवीने केलेले आहे. घरं ही खूप प्रकारची असतात, परंतु कवीने या कवितेमध्ये घर जसं सर्वांना मिळून राहतं, आपण घरामध्ये सर्व मिळून राहतो की नाही? आई वडील, आजोबा आजी, काका काकू, ताई दादा, तसंच या घरामध्ये सुद्धा जसं आपण सर्व माणसं मिळून राहतो, तसंच कवीला या कवितेमध्ये सांगायचे आहे की शब्दांचं हे एक आपलं काय असतं? घर असतं. आणि सर्व अक्षरे त्यामध्ये एकत्र एकोप्याने राहतात. त्यांच्यामध्ये कधी भांडणं होतात, तर कधी ते एकमेकावरती रागवतात, पण एकत्र राहतात. जसं आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये राहतो, बरोबर आहे की नाही? तर कवीने जे आपलं रोजचं जीवन आहे त्यामध्ये आपण जसं राहतो, आपलं राहणीमान, त्याचं थोडक्यात वर्णन अक्षरामध्ये, ह्या स्वरांमध्ये त्यांनी केलेले आहे. म्हणजे ही जी अक्षरे आहेत, हे जे स्वर आहे, हे सुद्धा आपल्या घरामध्ये असेच राहत असतील, असं ही काल्पनिक वर्णन कवीने इथे केलेले आहे. म्हणजे थोडक्यात मुलांनो, जसे आई वडील, आजी आजोबा, ताई दादा तुमच्यामध्ये जसे भांडणं होतात, तसंच यांच्यामध्ये भांडणं होतात, असं कवीला सुद्धा इथे वाटतं. तर आपण आता आपल्या कवितेला सुरुवात करूया. पाठ क्रमांक 8. शब्दांचे घर. परिच्छेद पहिला. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. म्हणजे कवी ते सांगत आहेत की सुंदर सुंदर शब्द जे आहेत, या शब्दांचं आपलं एक सुंदर स्वतःचं घर आहे आणि त्या घरामध्ये ते एकत्र राहतात. आणि त्या घरामध्ये काही जे हळवे 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 म्हणजे कोमल नाजूक असे जे स्वरसुद्धा त्या घरामध्ये राहतात. जसं आपल्या घरामध्ये आजी आजोबा, आई वडील आणि आपले भाऊ बहीण राहतात, त्यामध्ये एखादं नाजूक असं एक मूल असतं, आपली ताई किंवा दादा. तसंच इथे कवी सांगत आहेत की आपल्या शब्दांच्या घरात काही हळवे स्वरसुद्धा राहतात. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ. आता या ओळीमध्ये कवीला काय सांगायचं आहे? तर शब्दांच्या घरामध्ये काना मात्रा विलांटी हे सर्व मेळ करून एकत्र राहतात. मेळ म्हणजे एकत्र असणे, एकत्र राहणे. जसं आपले नातेवाईक, आपले आई वडील, काका काकू सगळं कसं एकत्र राहतात, तसं काना मात्रा वेलांटी. काना मात्रा वेलांटी तुम्हाला कळतो की नाही मुलांनो? म्हणजे अक्षराच्या बाजूला जर आडवी रेष असेल तर त्याला काय म्हणतात? आणि अक्षरावरती जर विलांटी असेल, म्हणजे अर्धा चंद्र असेल, एक रेष असेल, हे सर्व काना मात्रा विलांटी अर्धा चंद्र हे सर्व एकोपाने राहतात, असं कवीला इथे सांगायचे आहे. आणि ते सर्व एकोप्याने एकत्र असे खेळ खेळत असतात. सर्व अक्षर एकमेकांवरती आधारलेले असतात, बरोबर आहे की मुलांनो? जर आपल्याला ळ कमळ हा शब्द वापरायचा असेल तर फक्त असं म्हणून चालतं का? नाही. तर त्याला म आणि ळ हे दोन्ही शब्द लावले तर कमळ तयार होते. म्हणजे हे सर्व एकत्र आल्यामुळे एक सुंदर अक्षर तयार होतं. त्यामुळे ते सर्व एकत्र एकोप्याने खेळतात, असं इथं कवीला सांगायचे आहे. म्हणजे सर्व अक्षर एकामेकावरती आधारलेले असतात. जसं आपण आपल्या घरामध्ये आपण आईवडिलांवरती आपल्या
पालकांवरती आधारलेलं असतो, तसंच इथं सगळे अक्षर एकमेकांवरती काय असतात? अवलंबून असतात. विरामचिन्हे ही होती सोबत वरचे वर. आता विरामचिन्ह म्हणजे काय मुलांनो? तर शब्दाच्या वरती जो एक चंद्र असतो, बरोबर की नाही? त्याला काय म्हणतात? आणि बाजूला जो फुल स्टॉप असतो म्हणजेच आपला स्वल्पविराम. विरामचिन्ह हा पाठ आपण व्याकरणामध्ये पाहिलेला आहे. जर प्रश्नचिन्ह, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, तसंच त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, हे सर्व जे चिन्ह आहेत त्यांनाच विरामचिन्ह असे म्हणतात. आणि एखाद्या शब्दावरती जो चंद्र असतो आहे की नाही, तर तो चंद्र हे सर्व कशामध्ये येतात? विरामचिन्हांमध्ये येतात. त्यामुळे तर कवीला सांगायचं आहे की विरामचिन्ह ही त्यांच्याबरोबर असतात. जर विरामचिन्ह नसेल तर तो शब्द, ती ओळ पूर्ण होते का? नाही. जर एखाद्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला गेला आणि त्यापुढे जर प्रश्नचिन्हच नसेल तर आपल्याला कळणार आहे की तो प्रश्न आहे की उत्तर आहे? नाही. बरोबर आहे की नाही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण बोलताना त्या वाक्यामध्ये फुल स्टॉप नसेल तर ही ओळ कुठं पूर्ण होते, कुठे थांबायचे आहे, कुठे बोलायचे आहे, हे सुद्धा आपल्याला कळत नाही. त्यामुळं स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह ही सर्व आपल्या अक्षरांमध्ये यांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे ते कवी म्हणत आहे की जेव्हा घरामध्ये काना, मात्रा, वेलांटी यांचा एकत्र मेळ येतो त्यामध्ये एकोप्याने सर्व अक्षरं खेळ खेळतात आणि त्यांच्याबरोबर विरामचिन्हेही सोबत असतात. जर ही सर्व एकत्र येऊन एकत्र राहतात, एका घरात राहतात असं कवीला इथे वाटत आहे. म्हणजेच कवी म्हणत आहे की जसं आपण घरात एकत्र राहतो, आपली जी सुखदुःख असतात ते आपण एकामेकांबरोबर वाटून घेतो, तसंच इथं अक्षरांच्या घरामध्ये सुद्धा काही हळवे हळवे आणि सर्व अक्षर एकत्र राहतात. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आता पुढील परिच्छेदामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. एखाद्याची दुसपूससुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. म्हणजे इथं कवी सांगत आहे की एखाद्याची दुसपूससुद्धा आपल्याला तिथे छान वाटते. म्हणजे आपल्या घरामध्ये पहा, तुमचे ताई दादा राहतात आणि ते एकमेकांवरती काय करतात? भांडणं करतात. पण ती भांडणे कधी कधी काय वाटतात? आपल्याला आवडतात. ती भांडणं छान वाटतात. ती हवी हवीशी वाटतात. म्हणजेच कवीला इथे सांगायचे आहे जसं घरामध्ये दोन भावंडं एकमेकांमध्ये भांडणं करत असतात पण ती कधीतरी त्यांची दुसपूस काय अशी असते? हवी हवीशी वाटते, छान वाटते. तसंच इथे अक्षरांचं सुद्धा असेच असते की शब्दांची जशी चिडचिडसुद्धा छान वाटते, हवी हवीशी वाटते आणि प्रत्येक शब्दांना हा वेगळा अर्थ असतो. बरोबर आहे की नाही? सर्व स्वरांचा, सर्वच अक्षरांचा एकसारखा अर्थ येतो का? नाही. सर्वांचा अर्थ हा वेगवेगळा असतो. एकमेकांच्या सुखदुःखाची त्यांना जाणीव असते. एकमेकांना ते सांभाळून घेतात. जसं आपल्या घरातील माणसं एकमेकांना सांभाळून घेतात सुखदुःखामध्ये, तसंच इथं अक्षरसुद्धा एकमेकांना सांभाळून घेतात. त्यामध्ये आता जर कोणाची भांडणं झाली तर ती हवी हवीशी वाटते, पण जर भांडणं झाली असेल ती थोड्या वेळापर्यंत असते. बरोबर आहे की नाही? आणि नंतर ते एकत्र येऊन राहतात. मधले अंतर कुरवाळाया
रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आता इथं कवी म्हणत आहे की दोन शब्दामधील अंतर कुरवाळण्यासाठी रेघांचे छप्पर असते. पहा मुलांनो, आता इथं आपण जेव्हा वहीमध्ये प्रश्न उत्तरं लिहितो की नाही, तर वरती जर आपण अक्षराच्या वरती जर रेष ओढली नाही तर हा शब्द कोणता, पुढचा शब्द कोणता हे आपल्याला कळतं का? नाही. त्यासाठी तर कवी म्हणत आहे की मधले अंतर म्हणजे दोन शब्दामधील अंतर कुरवण्यासाठी वरती रेघांचे काय असते? छप्पर असते. जसं आपल्या घरावरती छप्पर असतं की नाही, आपल्याला उन्हापासून पावसापासून वाचवण्यासाठी, तसंच इथे कवी सांगत आहे की मधले अंतर कुरवण्यासाठी हे रेघांचे छप्पर असते. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आता परिच्छेद 3. इथे कवी सांगत आहे की कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. म्हणजे तिथं कवीला काय सांगायचं आहे की शब्द हे उमललेल्या कोवळ अंकुरासारखं आहे. कोवळे भाव एकमेकांच्या कानी कुजबुजताना ते सांगतात की मनातील भावनांना वाट मोकळी करायची असल्यासाठी ते एकमेकांशी काय करतात? कुजबुजतात. अंकुर म्हणजे काय? तर जमिनीमधून एक बारीचं रोपटं येतं की नाही, त्याला काय म्हणतात? अंकुर असे म्हणतात. तर इथं कवी सांगत आहे की कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. म्हणजे जसं जमिनीमधून अंकुर उगवतं, एखाद्या बीमधून लहानसं रोपटं उगवतं, तसंच हळू आवाजात बोलणे. तिथं कवी सांगत आहे की आपापली वाट मोकळी करून कवितेचा लळा लावण्यासारखा हे शब्दांचे घर ही कविता आहे. जसं कानोकानी कुजबुजून लहानसे स्वर एकमेकांशी बोलतात, आपली वाट मोकळी करून कवितेची लळा लावतात, आपल्याला कवितेकडे ओढतात. म्हणजे वेगवेगळ्या अक्षरांमध्ये वेगवेगळ्या स्वरांमध्ये ही कविता तयार करतात. तसंच हे शब्द आपल्याला आपल्यापर्यंत ओढून घेतात, आपल्याला लळा लावतात. पुढं म्हणत आहे अवतीभोवती झिरपत राही गाणे काळजीभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. म्हणजे कवी सांगत आहे की अवतीभोवती गाणे हे झिरपत राहते, त्याची काळजी करणारे गाणं झिरपत राहते. आणि सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. म्हणजे पहा किती छान स्वरूपामध्ये कवीने ते कविता लिहिलेली आहे की नाही? की त्यांनी ही जी कविता आहे ती शब्दांच्या घरामध्ये, अक्षरांमध्ये आपल्याला कवितेचा लळा लावून गेलेली आहे की आपल्याला कवितेचा लळा लागावा. म्हणजे पहा मुलांनो, इथं कवीने किती छान स्वरूपामध्ये ही कविता मांडलेली आहे आणि आपल्याला या कवितेचा त्यांनी लळा लावलेला आहे की आपण पण अशी मनामध्ये कल्पना करू शकतो की अरे खरंच का शब्दांचं सुद्धा घर असेल का? त्या घरामध्ये पण असे त्यांचे बाबा, आई, आजी, आजोबा असे लहान कोवळे स्वर असतील का? दादा, बहीण असे काही त्यांचे नाते असतील का? त्यांचीसुद्धा भांडणं होत असतील का? बरोबर आहे की नाही? आपल्या मनामध्ये सुद्धा असे विचार निर्माण होतात. म्हणजे कवीने किती छान स्वरूपामध्ये ही कविता लिहिलेली आहे आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे आणि आपल्याला सुद्धा या कवितेचा त्यांनी लळा लावून दिलेला आहे. पहा मुलांनो, मी कविता पुन्हा एकदा वाचते. कविता क्रमांक 8, शब्दांचे घर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ. विरामचिन्हेही होती सोबत वरचेवर,
सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. एखाद्याची दुसपुसुद्धा हवी हवीशी छान. प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवतीभोवती झिरपत राही गाणे काळजीभर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. किती छान कविता लिहिलेली आहे मुलांनो. तर आता सर्वप्रथम कवितेचे पाठांतर करा, कवितेचे गायन करा आणि तुमच्या वहीमध्ये ही कविता लिहा. तर या कवितेखाली जो स्वाध्याय आहे आपण त्याचे थोडक्यात वाचन करूया. तर प्रश्न पहिला लिहिलेला आहे की कोण ते लिहा. तर शब्दांच्या घरात राहणारा कोण, कोण काय असेल या प्रश्नाचं उत्तर मुलांनो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे हळवे स्वर. शब्दांच्या घरात कोण राहत होते? हळवे स्वर राहत होते. घरात एकोप्याने खेळणारे. आता घरात एकोप्याने कोण खेळतं? तर काना, मात्रा, वेलांटी हे सर्व घरात एकोप्याने खेळतात. पुढील प्रश्न आहे अवतीभोवती झिरपणारे. तर अवतीभोवती कोण झिरपतं? तर गाणे. कोण झिरपतं? गाणे हे अवतीभोवती झिरपते. तर पुढील प्रश्न आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा. हा प्रश्न तर तुम्हाला सर्वांना येत असेल, बरोबर आहे की नाही? कारण आता आपण कवितेचे स्पष्टीकरण पाहिले आणि वाचनसुद्धा केले. तर प्रश्न पहिला आहे घरात होता. घरात कोण होता? काना, मात्रा, वेलांटीचा मेळ. सर्व एकोप्याने खेळायचे. सर्व अक्षर खेळ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील गाळलेली जागा काय आहे? एखाद्याची दुसपुसुद्धा हवी हवीशी छान. प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. इथं आता आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे. मुलांनो, मी या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पाठवत आहे. तर सर्वप्रथम कविता लिहा आणि त्याखाली दिलेली प्रश्न उत्तरे लिहा. धन्यवाद.